नाही, खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ त्यांना. खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा. पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पहलगाम झाल्यावर, तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरत आहेत. भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील, ते मोकळे फिरत आहेत. म्हणजे ज्यांनी ते नवऱ्याला मारलं, ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं, ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला, ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरत आहेत. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून. न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते 10 लोक किंवा 12 लोक जे आलेले ते मरतील, ज्यांनी आपल्या 25 जणांची हत्या केली. पाकिस्तान अजून पण इशारा देतो. कसला इशारा देणार ते? काय इशारा देतो? 9 ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले, काय इशारा देणार? दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने बघता? जसं साहेब बोलले सकाळी की युद्ध हे उत्तर नाही आहे. ज्या अतिरेकींनी हमला केला आहे त्यांना ठेचून मारा. युद्ध हे उत्तर नाही आहे. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ, कारण त्यांना जे सांगितलं जातं ते करतात. पण आणि माझ्या माहितीत आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसेस तिकडे उद्ध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हे चालू कशामुळे झालं? ती लोक अजून मोकळे फिरत आहेत. त्याच्यामुळे तो आनंद मला अजून मिळाला नाही आहे, कारण ते अजून मोकळे फिरत आहेत. साहेब, असली म्हटली का सकाळी का सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, प्रश्न विचारत पाहिजे. काय वाटते की या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात पहलगामच्या सुरक्षेच्या संदर्भात असतील सगळ्या ते आत आले कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? मी आपल्या भारतात घुसून मारलंय ना. आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट, पण ते 25 लोक शेवटी गेली ना, त्यांनी त्यांचा जीव घालवला. ते आलेच कसे? त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. यंत्रणेचं फेल्युअर आहे. यंत्रणेचं फेल्युअर आहे, पण शेवटी सैन्याला सलाम. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.